जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 19 शिकवण नाम समास पहिला लेखन क्रिया निरूपण नाम श्रीराम समर्थ ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर जे देखताची चतुर समाधान पावती वाटोळे सरळे मोकळे ओतले मसीचे काळे कुळकुळीत वळी चालल्या घाळे मुक्त माळा जैशा श्रीराम समर्थ। आज आपण दशक 19 आणि त्यामधील समास पहिला नवीन समासाला नवीन दशकाला आपण आज सुरुवात करत आहोत। दशक 19 ज्याचं नाव समर्थाने दिलेलं आहे शिकवण नाम आणि त्यामधील समास पहिला लेखन क्रिया निरूपण नाम श्रीराम समर्थ। श्री समर्थांनी दासबोधामध्ये जे नानाविध प्रकारचे जे विषय सांगितलेले आहेत त्यातील काही महत्त्वाचा भाग जो राहिला आहे तो समर्थाने आता 2 दशकांमध्ये दिलेला आहे। दशक 19 आणि दशक 20 ते आज आपण श्रवण करूया। समर्थ म्हणतात ब्राह्मणे बाळबद अक्षर घडसुनी करावे सुंदर जो देखताची चतुर समाधान पावावे। मग श्री समर्थाने प्रत्येक कृती ही आपली कशी असली पाहिजे आदर्शच असली पाहिजे। प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक कृतीतून एक नवा संदेश मिळाला पाहिजे असा आग्रह धरलेला आहे। आणि श्रेष्ठ पुरुष हा प्रत्येक वेळी आपल्या आदर्शाचा नमुना दाखवतो। त्याचं बोलणं त्याचं चालणं त्याचं वागणं त्याचं हसणं सगळ्या गोष्टी कशा असतात आदर्श असतात। आणि म्हणून समर्थ म्हणतात या आदर्शाबरोबर समर्थाने सांगितलंय की या आदर्शाबरोबरच आपल्याला अजून एक आदर्श पाळावा लागेल की तो म्हणजे लिखाणाच्या संदर्भातला आहे। समर्थाने जे समर्थांचे जे नानाविध शिष्य होते मग कल्याण स्वामींपासून ते हजारो शिष्य समर्थांचे होते। मग कल्याण स्वामींपासून सगळे हजारो शिष्य जे होते त्यांना समर्थांनी सांगितलं होते की प्रत्येक शिष्याचं प्रत्येक साधकाचं प्रत्येक महंताचं अक्षर हे कसं असलं पाहिजे सुंदरच असलं पाहिजे। सुंदर अक्षर हे काय आहे तर संपन्न शिक्षणाचं एक लक्षण आहे असं समर्थ सांगत आहेत। मग समर्थांनी पुढे दिलेलं आहे की ज्याने शिक्षण चांगले घेतलेले आहे त्याचं अक्षर कसं असतं सुंदरच असतं। अक्षरामध्ये जर आम्ही काही गडबड असेल आपली तर अक्षर जर खराब असतील तर त्याचा फारसा प्रभाव आपल्या समाजावर पडत नाही। मग समर्थ म्हणतात की ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसुनी करावे सुंदर। मग ब्राह्मणाने बाळबोध अक्षर घोटून इतके सुंदर करावे की ती पाहिल्यावर काय व्हावे जे देखताची चतुर समाधान पावती म्हणजे ते पाहिल्यावर चतुर पुरुषांना सुद्धा समाधान वाटलं पाहिजे। मग ब्राह्मणे बाळबोध अक्षर करावे घडसुनी करावे सुंदर घोटून करावं सुंदर इतकं सुंदर करावं की प्रत्येक पाहिल्यावर प्रत्येकाला ते कसं वाटलं पाहिजे पाहूनच प्रत्येकाला समाधान वाटलं पाहिजे। म्हणजे आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात एवढी नम्रता असावी आपल्याकडून प्रत्येक गोष्ट म्हणजे प्रत्येक कृती ही कशी असावी आदर्शच असावी आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणे गरजेचं आहे। प्रत्येक गोष्ट आपल्याकडे जे काही वाईट गुण आहेत ते आपल्याला हळूहळू घालवता आले पाहिजेत आणि चांगल्या गुणांचं संगोपन आपण केलं पाहिजे। तसंच समर्थाने इथं दिलेलं आहे वाटोळे सरळे मोकळे ओतले मसीचे काळे कुळकुळीत वळी चालल्या ढाळे मुक्त माळा जैशा। मग अक्षर कसं असतं वाटोळे कोणाचं वाटोळं असतं वेडं वाकडं असतं कोणाचं सरळ असतं कोणाचं मोकळं असतं कादळाच्या शाईने लिहिलेलं असावं ते काळं कुळकुळीत असावं म्हणजे काळ्या शाईने लिहिलेलं असावं। ओळीत असं लिहावं की जणू काही मोत्यांच्या माळाच आहे। काही जणांचं अक्षर पाहून एवढं समाधान वाटतं की त्यातलं काही लिहिलंय त्याच्यावर लक्ष न जाता त्या अक्षरामध्येच आपलं लक्ष वेधलं जातं। म्हणून समर्थ म्हणतात आहे की तसं काही शिक्षकांचं अक्षर हे सुद्धा खूप सुंदर असतं। तसंच समर्थ म्हणतात आहे की समर्थांनी सांगितलंय की ते अक्षर हळूहळू आपलं काय झालं पाहिजे सुधारलं पाहिजे। पहिल्यांदा अक्षर व्यवस्थित येत नाही परंतु हळूहळू त्या अक्षराला त्या शब्दाला हळूहळू अक्षराला काय होतं वळण मिळाल्यानंतर ते हळूहळू कसं होतं उजळत जातं म्हणजे त्याच्यामध्ये फरक होत जातो आणि ते हळूहळू उत्तम दिसायला लागतं। म्हणजे समर्थ म्हणतात त्याच्यासाठी सुद्धा मेहनत घ्यावी लागते। लहानपणी
निबंध एखादा लिहावा किंवा 4 ओळी लेखन असायचं. लहान मुलांना पहिला कित्ता असायचा, मग त्या बोरूने ते शाईत बुडवून निळ्या कलरच्या शाईमध्ये ती बॉटल मिळायची, त्याच्यात बोरूने लिहिलं जायचं. कशासाठी? दर शनिवारचा तो 1 तास असायचा. कारण का? तर मुलांना चांगल्या अक्षराचं वळण लागावं, चांगलं अक्षर त्यांनी काढावं, याच्यासाठी सुद्धा शाळेत काय उपक्रम केले जातात. मग दररोज जर आपण 4 ओळी लिहित गेलो तर हळूहळू अक्षरामध्ये सुधारणा होते. मग त्या अक्षराकडे जाऊ नका, या जीवनाच्या अक्षराकडे या. म्हणून समर्थ म्हणतात आहे आपल्या जीवनातही तसंच आहे. जसं थेंबे थेंबे तळे साचे, तसं आपल्याला उत्तमाची कर्म करायची आहेत. आज नाही, उद्या नाही, 3ऱ्या 4थ्या दिवशी तरी तेवढं थोडं का नाही होईना, पण थोडं होणार आहे. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. जसं आपलं चांगलं अक्षर आल्यानंतर ते बघितल्यावर जसं समाधान वाटतं, तसं प्रत्येक कर्माचं समाधान आपल्या कर्माचं समाधान आपल्याला स्वतःलाच वाटलं पाहिजे. इतरांना वाटलंही पाहिजे, इतरांनी त्याचा आदर्श घेतलाही पाहिजे, परंतु आपणही आपलं समाधान आपण शोधलं पाहिजे. आपलं समाधान कशात आहे ते आपण शोधणं गरजेचं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे वाटोळे सरळे मोकळे, ओतले म्हसीचे काळे, कुळकुळीत वळी चालल्या ढाळे, मुक्तमाळा जैशा. मग जे देखताची चतुर समाधान पावती. अक्षरावर माणसाची परीक्षा होते. अक्षर कसं आहे त्यावरून माणसाचा स्वभाव कळतो. मानसशास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की ज्याचं अक्षर सुंदर आहे त्याचं मन शांत असतं. तुम्ही म्हणाल या 2 गोष्टी एकत्र कशा आल्यात? मग मन शांततेचा आणि अक्षर सुंदरतेचा काय संबंध आहे? अक्षर एका दृष्टीने चित्रच आहे. चित्र काढण्यासाठी आपल्याला मन शांत ठेवावं लागतं. तसं अक्षर लिहित असताना सुद्धा आपल्या मनामध्ये नानाविध प्रकारचे विकार असतील, चिंता असेल, भय असेल, काळजी असेल, तर त्यावेळी आपल्या अक्षराचं जे सौंदर्य आहे ते ढाळून जातं. आपले हात कंप पावतात, काहीतरी लिहिलं जातं आणि काही हळू लिहिताना सुद्धा आपण चुकतो. म्हणून मनाचं तो मनाचा शांतपणा हा अक्षरावर परिणाम करतो. म्हणून लहान मुलांना शांततेने लिहून द्या, फार गरगर करू नका. समर्थ सांगतात आहे की दररोज एखादे मनाचे श्लोक जे आहे 205 श्लोक आहेत, रोज 1 श्लोक लिहायचा. 205 पर्यंत ही वही पूर्ण करायची. श्लोक किती ओळीचा? फक्त 4 ओळीचा श्लोक आहे. जसा गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. मग समर्थांनी लिहिलेला हा पहिला मनाचा श्लोक आहे. तिथून सुरुवात करावी. दररोज 1 श्लोक लिहिला पाहिजे. म्हणजे 4 ओळींचा 1 श्लोक दररोज. पहिला श्लोक जितका चांगला लिहिला त्यापेक्षा शांततेने 2रा श्लोक लिहिला गेला, त्यापेक्षा 3रा, त्यापेक्षा 4था, त्यापेक्षा 5वा चांगला लिहिला गेला पाहिजे. असं नको की आपण सुरुवातीला ज्यावेळी शाळेत जायचो त्यावेळी सुरुवातीला जो पहिल्याच पानावर जे लिहायचं असायचं, स्वाध्याय जो असायचा तो पहिल्या 2 पानांमध्ये एकदम उत्तमाचं अक्षर असायचं. अगदी नीटनेटकं बसून शांतपणे ते लिहिता पाठ पण व्हायचं. परंतु त्याच्या पुढचं मात्र हे अक्षर आणि त्या अक्षरामध्ये खूप तफावत मिळायची. मग ते आपण का तसं लिहिलेलं असायचं? कारण आपलं मन शांत असायचं, आपण ऊर्जेने करायचो, आनंदाने करायचो. शाळेचा पहिला दिवस, शाळेचा पहिलाच आपला धडा आहे आणि तो आपला कसा असायचा? तोंड पाठ व्हायचा. लिहिता त्याच्यातली सगळी प्रश्नोत्तरं आपली पाठ व्हायची. मग समर्थ म्हणतात सुरुवातीला एखादं कार्य करत असताना, सुरुवातीला एखादं कर्म करताना आपल्याला आवड वाटते. एखादं काम करताना, एखादा श्लोक म्हणताना किंवा एखादी उपासना करताना आपल्याला चांगलं वाटतं, पण तीच आपल्याला अखंड ठेवता आली पाहिजे. मध्ये खंड पडता कामा नये. जसं सुरुवातीला केलेलं आहे, जसं पहिल्या पानाचं अक्षर आहे, तसं अक्षर आपण शेवटच्या पानापर्यंत काढलं पाहिजे. त्यालाच काय म्हणतात? यथासांग कर्म घडणं. समर्थ तेच म्हणतात आहे की आपल्याला स्टेबल राहता आलं पाहिजे, स्थिर राहता आलं पाहिजे. कितीही संकट येऊ द्या, कितीही मोठी अडचण येऊ द्या, तरी सुद्धा आपल्याला त्या नामस्मरणात, आपल्या भगवंताच्या नामस्मरणात, भगवंताच्या चरणी ती प्रत्येक समस्या, ती प्रत्येक गोष्ट, ते प्रत्येक विचार
सगळं आपल्याला समर्पित करता आलं पाहिजे. त्यावेळीच आपण स्वच्छ, निर्मळ आणि सुंदर आपलं मन होऊ शकतं. म्हणून समर्थ म्हणतात आहे की त्यामुळे अक्षर सुंदर झालं. मग समर्थ इथे तेच सांगतात, वाटोळे अक्षर मोकळे, ओतले मसीचे काळे, कुळकुळीत वळी चालल्या ढाळे, मुक्त माळ्या जैशा. मग मोत्यांचे जसे मणी असतात एकसारखे, प्रत्येक मोत्याच्या माळेमध्ये प्रत्येक मणी हा सारखा असतो. एकापेक्षा दुसरा मोठा, दुसऱ्यापेक्षा तिसरा मोठा असं नाही. सगळे मणी कसे असतात, एकसारखे असतात. व प्रत्येक मणी म्हणजे एक मणी दुसऱ्या मण्यासारखा असतो. त्याची उंची, त्याचा आकार, त्याचं रूप सगळं काय असतं, सारखं असतं. त्याप्रमाणे आमचं अक्षर सुद्धा अत्यंत देखणं असलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, अक्षर तितुके, अक्षर मात्र तितुके नीट. म्हणजे आ ई हे स्वर आणि क ख ग घ हे वर्ण, म्हणजे पूर्ण व्यंजन ही पूर्ण वर्णमाला. या पूर्ण वर्णमालेला आम्ही पहिल्यांदा व्यवस्थित काढलं पाहिजे. आ ई आपल्याला चांगली आली पाहिजे. म्हणजे ही जी बाराखडी आहे ती आपल्याला उत्तमरित्या लिहिता आली पाहिजे. एकदा का ती लिहिता आली की आपलं अक्षर सुधारायची काहीच गरज नाही. एकदा का ते वळण आपल्या अक्षराला मिळालं की मग हळूहळू नंतर आपल्या अक्षरामध्ये म्हणजे त्या शब्दामध्ये उत्तम असं तो शब्द आपण लिहू शकतो. पहिल्यांदा ती बाराखडी आहे ती मात्र आपण व्यवस्थित काढली पाहिजे. ती जर मुळाक्षर आपली जर चांगली आली नाही, तीच जर आपण पहिल्यापासून वाकडी तिकडी काढत असू तर आपण शेवटपर्यंत ते तसंच अक्षर लिहिणार. मग त्याच्यात काहीही बदल होणार नाही. म्हणून पहिली बाराखडी दिलेली आहे ती बाराखडी आपल्याला आ ई उत्तम लिहिता आली पाहिजे. एकदा का ती उत्तमाची लिहिली, एकदा का तो आकार उकार व्यवस्थित लिहिला, मात्रा जी काय आहे ती व्यवस्थित, काना मात्रा व्यवस्थित लिहिला, तर मग हळूहळू अक्षर सुधारायची वेगळी अशी काही गरज नाही. कारण मुळातच आपल्या अक्षरांना वळण आहे. मग ते वळण असल्यामुळे तो शब्द, अक्षरांनी शब्द जो तयार होतो तो सुद्धा उत्तमच दिसणार आहे, सुबक मोत्यांसारखा दिसणार आहे. मग समर्थ म्हणतात आहे तसंच आहे. एकदम आपलं एखादं काम आपण जी एखादी वाईट गोष्ट आहे ती एकदम सोडता येत नाही, एकदम जडताही येत नाही, एकदम ते घेताही येत नाही. जसं बाराखडी पूर्ण पुढचे शब्द लिहिण्यासाठी म्हणजे शब्द लिहिण्यासाठी, वाक्य लिहिण्यासाठी, निबंध लिहिण्यासाठी जसं आपल्याला अक्षराची गरज आहे ते अक्षर बाराखडी येणं गरजेचं आहे. तसंच समर्थ म्हणतात आहे की पहिलं जे आपलं आहे, पहिली आपली कर्म जी छोटी छोटी असतात तिथून आपण सुरुवात केलं पाहिजे. एकदम मोठ्याकडे गेल्यावर ते पूर्ण होईल असं नाही. ते उत्तमाचं करू हे काय चाललं आहे असं करून चालणार नाही. म्हणून त्याचा पाया जो आहे तो पायाच मजबूत झाला पाहिजे. तो पाया एकदा का मजबूत झाला की मग ती इमारतीला काहीही कुठल्याही प्रकारची भीती नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की अक्षर मात्र तितुके नीट, म्हणजे अ ई हे स्वर आहेत आणि क ख ग घ ही वर्ण आहेत. मग पूर्ण म्हणजे पूर्ण व्यंजन ही वर्णमाला आहे. मग पहिल्यांदा ती व्यवस्थित काढता आली पाहिजे. वर्णमाला व्यवस्थित काढता आली की मग त्यानंतर सगळं काही उत्तमच अक्षर दिसणार आहे. म्हणून म्हटले नेमस्त पैस काने नीट. मग त्याला आम्ही उभे जे काना देतो, उभी रेख देतो, त्यानंतर आडव्या मात्रा देतो, आकुर्ली वेलांड्या देतो, त्याच्यावर वेलांटी देतो, उकार देतो, हे सगळं आम्ही काढत असताना एकासारखं दुसरं आलं पाहिजे. किती समर्थाने विचार केला असेल बघा. आम्ही म्हणजे अक्षर आपण लहान असताना अक्षर सुधारण्यासाठी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला सांगितल्या जायच्या. म्हणजे सगळी अक्षरं एकसारखी आली पाहिजे, त्यांची उंची एकसारखी आली पाहिजे. म्हणजे एक अक्षर मोठं, क मोठा आणि ख लहान काढून चालणार नाही. सगळी अक्षरं एका लाईनमध्ये. म्हणून दुरेगी वही ही मराठीसाठी असायची. तसंच इंग्लिशमध्ये चौरेगी वही असायची, 4 लाईन असायच्या. म्हणजे त्या कुठे लिहायच्या, कशा लिहायच्या, त्याला त्या ओळीमध्येच त्या आल्या पाहिजे, तरच ते अक्षर सुंदर आणि सुबक दिसतं. आणि म्हणून समर्थ म्हणतात की 4 ओळींची अशी वही त्यावेळी मिळायची इंग्लिशसाठी. मग समर्थ म्हणतात आहे की म्हणून मुलांचं अक्षर काय होतं, चांगलं होत गेलं. परंतु आता तसं नाही आहे. म्हणून वळण म्हणजे अक्षरांना वळण मिळालेलं नाही. सुरुवातीला जर अक्षरांना वळण मिळालं, सुरुवातीला जर अक्षरांना वळण दिलं तर मग पुढे अक्षर बदलण्याची गरज नाही, अक्षर सुधारण्याचीही गरज नाही. एकदा का व्यवस्थित तो काढला की हळूहळू व्यवस्थित होतं. तसंच लहान मुलावर जसे संस्कार आपण करू तसंच ते मोठे झाल्यावर वागतात. मोठे झाल्यावर त्यांना संस्कार करायची गरज नाही. लहान असताना
आपण त्यांना सगळं काही जर व्यवस्थित दिलं, व्यवस्थित जर आपण त्यांना सांगत गेलो, आपण जर परिस्थितीची जाणीव जर त्यांना दिली, तर हळूहळू तीच मुलं हळूहळू काय होतात, तर आपल्या सगळ्या त्या परिस्थितीला ती ओळखली जातात. म्हणून लहान असताना जसं आपण म्हणतो की मातीचं जे मडकं आहे त्याला ओलं असताना आकार दिला तरच त्याला आकार येऊ शकतो. एकदा का ते गरम केलं, एकदा का ते म्हणजे सुकलं की मग त्याच्यावर काहीही आकार उमटत नाही, म्हणजे ते पुन्हा घडवता येणार नाही. मग ती माती करून पुन्हा ओली करून त्याला घडवावं लागेल. तसं समर्थ म्हणतात आहे की जे काही करायचं आहे ते पहिल्यापासूनच केलं पाहिजे. एकदम सगळं मोठं होऊन होत नाही, हळूहळू का होईना, थेंबे थेंबे तळे साचे, थोडं थोडं का होईना आपलं कर्म उत्तमाचं आपल्याला करता आली पाहिजे. थोडं थोडं आपल्याला विषय विकारांपासून अलिप्त होता आलं पाहिजे. पहिल्यांदा सुरुवात करायची आहे, हळूहळू सुरुवात केली की ती एकदम सगळं काही आपल्याकडून सुटणार नाही. जसं समर्थ म्हणतात आहे, जसं लहान मुलाला आपण जेवण भरवत असताना चिवचं काऊचं म्हणून एक एक घास जसा भरवतो तसं आपल्याला हळूहळू करायचं आहे. मग हीच मुलं मोठी होऊन पुढे काय होतात, उत्तमाची बनतात. आणि म्हणून समर्थाने सांगितलं आहे की उकार आकार सगळं ते आहे, वेलांटी काना मात्रा बरोबर ते त्या ओळीमध्ये त्या रेघेमध्ये आलं पाहिजे. म्हणून समर्थाने दिलं इथं, म्हणजे त्या अक्षर त्यामुळे आपलं काय होतं, सुंदर होतं. म्हणून प्रयत्न करून पहा. वयाचंही बंधन नाही अक्षर चांगलं करण्यासाठी. लहान मुलांनी जर अक्षर चांगलं केलं तर अनेक वर्षांपर्यंत त्यांचा उपयोग होतो. म्हणजे आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण लिहिताना आपल्या अक्षराचा उपयोग होतो. म्हणजे आपण कसं लिहितो याच्यावरही आहे. म्हणून लहानपणीच सुंदर करावं, मग मोठ्या झाल्यावर पुन्हा त्याला सुधारण्याची गरज लागत नाही. आणि त्याचा हा संस्कार करून प्रत्येकाने घेतला पाहिजे. मुलांकडून हे करून घेतलं पाहिजे. आताच जर अक्षर सुधारलं तर मोठं झाल्यावर त्यांना लेखन करा किंवा निबंध लिहा किंवा 4 ओळी लेखन लिहा म्हणून सांगायची गरज नाही, असं समर्थ आता सांगत आहेत. म्हणून कारण ते सोपं म्हणून ते आपण सोडून देतो. आणि म्हणून समर्थांनी पुढे लिहिलंय, पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपेतो पाहत गेले, एक टाकेची लिहिले ऐसे वाटे. समर्थ म्हणतात पहिले अक्षर, प्रत्येक अक्षर नीटनेटकं लिहिलेलं असावं. पहिलं अक्षर म्हणजे जसं आपण सुरुवातीला वागतो आहे तसंच आपण शेवटपर्यंत वागलं पाहिजे. तसंच आपलं वागणं बोलणं तसंच आपलं राहिलं पाहिजे. सुरुवातीला आपण खूप मोठं सगळं सांगितलं, परंतु त्याच्यावर नाही चाललो आणि शेवटी काय झालं, त्या शब्दापासून फिरलो तर मग काही उपयोग नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे प्रत्येक अक्षर हे नीटनेटकं असलं पाहिजे. आपलं एवढं 50-60 वर्षांचं जेवढं काही आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यातली प्रत्येक जे आपलं सांगितलेलं आहे, प्रत्येक दिवस हा आपल्याला उत्तमाचा जगायचा आहे. कारण पहिला दिवस आहे तसा शेवटचा दिवस आपल्याला हसत खेळत घालवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. थोडे दिवस चांगलं वागणं, थोडे दिवस वाईट वागणं असं करायचं नाही. सगळे दिवस चांगले, सगळे दिवस आपले तसेच उत्तमाचे गेले पाहिजे. प्रत्येक शब्दासारखं अंतर असावं. त्याचप्रमाणे काना मात्रा रफार वेलांट्या सगळ्या व्यवस्थित ज्याच्या त्याच्या ठिकाणी असाव्या. म्हणून समर्थ म्हणतात अक्षराचे काळेपण टाकाचे ठोसरपण तैसेची वळण वाकण सारिखेची. मग पहिलं अक्षर, शाळा जेव्हा सुरू होते तेव्हा मुलं स्वतःचं नाव, शाळेचं नाव, विषय, वर्ग सुंदर लिहितात, वेळ देतात. पहिला धडा असेल तर त्याची प्रश्नोत्तरं लिहायची असतील तर पहिलं पान विद्यार्थ्यांचं पाहावं वहीत. शिक्षक पाहतात, अरे छान लिहिलंय, चुका केल्या नाहीत, अक्षरही चांगलं काढलंय म्हणून तेथे छान म्हणून लिहितात. पण त्यांनी लिहिलेलं पहिलं पान त्या वहीचं आणि त्याच वहीचं शेवटचं पान जर आम्ही पाहिलं तर त्याच मुलांची जी वही आहे त्याचीच आहे का हा प्रश्न त्यांना पडतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जसं आपण सुरुवातीला वागणार आहे तसं आपण शेवटपर्यंत वागलं पाहिजे. गमतीची गोष्ट म्हणजे बऱ्याच शिक्षकांना समर्थ म्हणतात आहे की चष्मे लागतात. कारण काय, तर या मुलांच्या अक्षरांमुळे. आता हा झाला गमतीचा विषय. मग विद्यार्थ्यांचं अक्षरच समजत नाही ना, मग पेपर तपासताना ना नोटबुक तपासताना. म्हणून समर्थ म्हणतात पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले. पहिल्या अक्षरापासून ते ग्रंथ संपेपर्यंत, तो ग्रंथ नाही हा ग्रंथ विचारात घ्या.
हा जो ग्रंथ आपल्याला श्री सद्गुरूंनी श्री समर्थांनी उत्तमाचा देह आपल्याला दिलेला आहे, त्या देहाचं आपल्याला काय करायचं आहे, सोनं करून घ्यायचं आहे. मग तो शेवटपर्यंत उत्तमाचा राहिला पाहिजे. पहिला जसा वागलेला आहे, पहिलं जसं आपण कार्य केलेलं आहे, पहिलं जसं आपण कर्म करणार आहोत तशीच आपल्याला फळं मिळणार आहेत. म्हणून आपण सुरुवातीलाच उत्तमाचं वागायचं आहे. मग पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला सद्गुरू भक्ती करायची आहे. श्री समर्थांना आपल्याला शरण जायचं आहे, त्या समर्थांचं श्री सद्गुरूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे. म्हणजे त्यांची उपासना आहे, त्यांचं नामस्मरण आहे. आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो त्यावेळी आपण करता आलं पाहिजे आपल्याला, कारण त्याच्यातूनच आपली काय आहे, सुटका आहे. ह्या 84 लक्ष जीवयोनीमधून आपल्याला पुन्हा पुन्हा अडकायचं नाही आहे. पुनरुपी जननम पुनरुपी मरणम, म्हणजे पुन्हा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही. म्हणून समर्थ म्हणतात, जसं पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले. मग पहिल्या अक्षरापासून ते ग्रंथ संपेपर्यंत, म्हणजे हा ग्रंथ संपेपर्यंत जेवढी काही वर्ष आयुष्य श्री सद्गुरू कृपेने मला मिळणार आहेत ती मी उत्तमाची घालवणार आहे, श्री सद्गुरू भक्तीमध्ये घालवणार आहे. श्री सद्गुरू भक्तीच्या सेवेत, श्री सद्गुरूंच्या सेवेत, श्री समर्थांच्या सेवेत मला ती घालवायची आहेत. प्रत्येक दिवस हा सद्गुरूंनी दिलेला आहे. श्री सद्गुरूंनी हे सगळं केलेलं आहे आणि माझ्या सद्गुरूंनीच हे प्रत्येक क्षण, प्रत्येक सेकंद आपल्याला सद्गुरूंनी जगायला दिलेला आहे. त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने हे उत्तमाचे दिवस आपण उपभोगत आहोत. याची कृतज्ञता आपल्याला कायम समर्थांची असले पाहिजे. आपण त्यांच्या चरणाशी लीन झालं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले. म्हणजे पहिल्यापासून ते शेवटपर्यंत आपल्याला यथासांग, पहिल्यांदा जर आपली काही चुका झाली असेल तर ती आपल्याला सुधरत जायची आहे, त्याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. मग समर्थ म्हणतात आहे की पहिल्या अक्षरापासून ते ग्रंथ संपेपर्यंत, म्हणजे पहिल्या शब्दापासून ते पूर्ण नोटबुक भरेपर्यंत आपलं अक्षर हे कसं असलं पाहिजे, सुंदर, सुशोभित, अगदी सुंदर. आणि जसं मोत्याची माळ जशी एकाच सगळी मने कशी असतात एकसारखे, तसं ते वाटलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात की जेव्हा आपल्याला कंटाळा येतो, आळस येतो, तेव्हा आपण ठेवून देतो. म्हणून समर्थ म्हणतात, रोज थोडं तरी लिहा. म्हणून म्हटलेलं आहे, दिसा माझी काही तरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. मग रोज थोडं लिहा, रोज थोडं वाचा, रोज थोडं चिंतन करा. कोणाचं, समर्थांचं, सद्गुरूंचं, ज्यांनी एवढं सुंदर आयुष्य मला दिलेलं आहे, ज्यांनी एवढे सुंदर विचार आपल्यामध्ये रुजवलेले आहे. श्री सद्गुरूंनी एवढं सुंदर चांगलं आयुष्य दिलेलं आहे. त्या आयुष्याचं मला काय करायचं आहे, सोनं करायचं आहे. कारण मला पारस मिळालेला आहे, त्याचा स्पर्श होता. हे सगळं कसं आहे, बदलणार आहे, सोनं होणार आहे. मग आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी आपल्याला सद्गुरू चरणाशिवाय पर्याय नाही. मग श्री सद्गुरूंची भक्ती आपण उत्तमरित्या निस्वार्थ मनाने, आपल्याला काही मिळेल, आपल्याला काही मिळेल आणि मला काहीतरी सद्गुरू देतील या हेतूने नाही, तर मला सद्गुरूने माझ्या समर्थाने भरपूर काही दिलेलं आहे आणि त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या आज्ञेने मी हे सगळं उत्तमाचं आयुष्य जगत आहे. याची मात्र जाणीव आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत असली पाहिजे. त्या एका भगवंतामुळे एवढे उत्तमाचे दिवस आपल्या आयुष्यात आलेले आहेत आणि खरंच त्या सद्गुरूंचे मी खूप खूप आभारी आहोत असं आपल्याला व्यक्तही करता आलं पाहिजे. कारण सद्गुरूंनी हे सगळं दिलेलं आहे, आपलं याच्यामध्ये काहीच नाही. आणि म्हणून म्हटलंय, दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे. म्हणजे प्रत्येक दिवसाला आपल्याला समर्थ म्हणतात आहे, नामस्मरण करा, स्मरण करा, सद्गुरूंचे श्लोक वाचा. त्याच्यानंतर सद्गुरू समर्थ म्हणतात आहे, उपासना करा, एखादा ग्रंथ वाचा. मग हळूहळू पहिले दिवस नाही, दुसऱ्या दिवस नाही, तिसऱ्या दिवशी थोडा तरी अर्थ कळेल. म्हणजे समर्थांचं, सद्गुरूंचं नामस्मरणही आपल्याला करता आलं पाहिजे. उठता, जेवता, बसता, फिरता आपल्याला सद्गुरूंचं स्मरण आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. सद्गुरू म्हणतात, म्हणून प्रत्येक क्षणी आपल्याला श्री समर्थांचं आभारी आहोत असं व्यक्त करता आलं पाहिजे. सद्गुरूंचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे. ज्या सद्गुरूंमुळे मी एवढं उत्तम आयुष्य जगत आहे, त्यांचे मात्र उपकार आपल्यावर कायम आहे. त्या सद्गुरूंमुळे आपलं हे इतकं आयुष्य हे सुंदर आहे. आणि जेवढी काही आयुष्य, जेवढं काही वर्ष मला मिळालेली आहेत
ती उत्तमाची श्री सद्गुरु कृपेने उत्तमाची व्हावी हीच एक इच्छा आणि अखंड श्री सेवा निष्काम दास्य भक्ती घडावी हे एक निवेदन आहे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की रोज थोडं लिहा, रोज थोडं वाचा, थोडं थोडं चिंतन करा. थोडं हा शब्द एका दिवसासाठी आहे. थोडं करता करता जसं आपण म्हणतो थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे सुंदर अक्षर हे सुंदर विचार आपल्या मनात येतील. आपल्या मनाला सुद्धा सौंदर्य होईल, म्हणजे सौंदर्य प्राप्त होईल आणि त्यामुळे आपलं जीवन सुद्धा कसं होईल, सुंदर होईल. आणि म्हणून समर्थ म्हणतात पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले. मग प्रत्येक अक्षर नीटनेटकं लिहिलेलं असावं. म्हणजे समर्थ म्हणतात ग्रंथाचा आरंभ करताना पहिलं अक्षर जे काढलेलं असेल तिथपासून ग्रंथ संपेपर्यंत, म्हणजे ग्रंथ समाप्तीपर्यंत जर पाहत गेलं तर एकाच टाकाने सर्व लिखाण केले आहे असं वाटतं. बघा आपण कुठलाही ग्रंथ घ्या, श्रीमद दासबोध घ्या, पहिल्यापासून शेवटपर्यंत एकाच अक्षराने एकाच त्या पेनाने लिहिलेलं असं वाटतं, एकाच शाहीने. म्हणजे जसं समर्थ म्हणतात आता वयस्कर लोक ग्रंथांचं लिखाण करतात, प्रयत्न करावा, माझे हस्तलिखित मी तयार करणार आहे. छापलेला ग्रंथ यापेक्षा जास्त प्रेम आपल्याला आपल्या हाताने लिहिलेल्या ग्रंथाला असतं. आपल्या हाताने घडवलेल्या म्हणजे आपल्या हाताने लिहिलेल्या, आपल्या हाताने ज्यावेळी स्वअक्षर म्हणजे स्वतःच्या अक्षराने स्वहस्ताक्षर म्हणजे स्वतःच्या हाताने लिहिलेलं जे आहे ते उत्तमाचं आहे. आणि आपल्याला खूप वेळ आहे व समाधान आपल्याला त्यातून मिळतं. समर्थांच्या 4 ओवी जरी लिहिलेल्या असतील तरी किती समाधान वाटतं. लिहितानाही आनंद, वाचतानाही आनंद आणि ऐकतानाही आनंद. म्हणजे तो जो आपला काळ आहे, ज्यावेळी आपण लिहितो आहे, ज्यावेळी आपण बोलतो आहे, ज्यावेळी आपण वाचतो आहे, तो श्री सद्गुरूचरणी लीन होतो आहे, श्री सद्गुरूचरणी समर्पित होतो आहे, श्री सद्गुरूंच्या चरणी तो काय होतो आहे, हजर होतो आहे. मग तो काळ आपल्याला नामस्मरण करायला वेळ नाही, हे करायला वेळ नाही. आपण एखाद्या वेळी विसरलो असेल, आपल्याला जर वेळ मिळाला तर आपल्याला लिहिताही आलं पाहिजे, ऐकताही आलं पाहिजे आणि बोलताही आलं पाहिजे. त्यामुळे आपली वाणी ही काय होणार आहे, शुद्ध होणार आहे. इकडे तिकडे बोलण्यापेक्षा श्री सद्गुरूंचं बोलल्याने, श्री सद्गुरूंचं ऐकल्याने, श्री सद्गुरूंचं लिहिल्याने आपल्या आयुष्याचं काय होणार आहे, नक्कीच सोनं होणार आहे. लिहिताना जे समाधान आहे, वाचताना जे समाधान आहे आणि बोलताना जे समाधान आहे, याच्यापेक्षा मोठं ऐश्वर्य जगात कोणतंच नाही. आणि ते सुद्धा सद्गुरूंचं. म्हणजे केवढं भाग्य आपल्या नशिबी येतं हे बघावं प्रत्येकाने. म्हणून समर्थ म्हणतात आहे समाधान कशात असावं, हे समाधान आपण शोधलं पाहिजे, शोधल्याशिवाय हे सापडत नाही. 4 ओळी का होईना समर्थांच्या 4 ओळी लिहा. 4 ओळी म्हणजे मनाचे श्लोक असू द्या, एखाद्या ग्रंथातल्या ओवी असू द्या, एखाद्या समासातल्या ओवी असू दे, एखादे भजन असू दे, एखादं कीर्तन असू दे, जे भगवंताचं आहे, जे उत्तमाचं आहे ते लिहिताना नक्कीच आपल्याला आनंद, समाधान आणि सगळं काही सुख समाधान त्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, प्राप्त होतं. आणि म्हणून समर्थांनी म्हटलंय थोडासा वेळ आपल्या आयुष्यातला, कारण आपले आयुष्य असंच चाललेलं आहे, वयाची 30-35 वर्ष कधी संपतात हे आपल्यालाच कळत नाही. राहिलेला काळ आहे तो सहजासहजी म्हणजे जो तारुण्य काळ आहे तो लवकर निघून जातो. थोडा काळ बालपणात जातो, थोडा काळ तारुण्य काळात जातो आणि जो राहिलेला असतो तो म्हातारपणात. परंतु आता आयुष्य 100 वर्षाचं दिलेलं आहे, त्यातलं किती मला मिळेल याची काही खात्री नाही. म्हणजे काही मिळालेलं आहे ते सद्गुरू भक्तीमध्ये, सद्गुरू सेवेमध्ये आपल्याला लीन होता आलं पाहिजे. आता राहिलेलं आयुष्य श्री सद्गुरूंनी जे आयुष्य दिलेलं आहे, गेलेलं गेलं, परंतु राहिलेलं आहे ते मात्र माझ्या श्री सद्गुरूंचं आहे. सद्गुरूंची सेवा मला करायला मिळाली पाहिजे. कुठली तरी वाक्य बोलताना किंवा एखाद्या दासबोधातल्या ओवी असू देत, किंवा एखादा ग्रंथ असू दे, किंवा एखादी करुणाष्टक असू देत, एखादी आरती असू दे, भजन असू दे, कीर्तन असू दे, ती आपल्याला बोलता आली पाहिजे. त्यामुळे आपलं काय होणार आहे, सामर्थ्य वाढणार आहे आणि त्याच्यातून आपल्याला समाधान, आनंद जो काही असतो तो उत्तमाचा मिळणार आहे. सद्गुरूंचं आशीर्वाद आपल्यावर कायम राहणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले, एका टाकीचे लिहिले ऐसे वाटे. अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, तैसेची वळण, वाकान सारिखेची. मग सर्वच अक्षराचं काळंपण
आणि ते ठोसर पण अक्षराची काय आहे भ्रांतीच होते. म्हणजे गळांठ्यातील अग्नी जसा समर्थ म्हणतात आहे की सगळं एकदम असं टाकाचे ठोसरपणा तैसेची वळण वाकानं सारिखेची. मग ओळीस ओळी लागेना आकुर्ली मात्रा भेदिना खालिले ओळीस स्पर्शेना अथवा लंबाक्षर. म्हणजे इतके काही काही मुलं जी आहे ती इतकी गचडी करून लिहितात की जसं शाईमध्ये त्या मुंगळ्यांना टाकावं, जसं शाईमध्ये त्या मुंगळ्यांना टाकावं तसं वाटतं बघा. पांढऱ्या पेपरवर जो व्हाईट पेपर आहे, वहीचा जो व्हाईट पेपर असतो त्याच्यावर काळ्या लाईन असतात. मग त्याच्यावर आपण लिहिताना एखाद्याचं एवढं अक्षर घाणेरडं असतं की त्या शाईमध्ये जसा मुळ्या टाकावा तसं ते अक्षर आपल्याला वाटतं. तो जसा मुळा वाकडा तिकडा चालेल त्याप्रमाणे अक्षर जे आहे ते कोणाचे म्हणजे वाकडं असतं ते बघावं. असं अक्षर काढा की असं अक्षर आपल्याला काढता आलं पाहिजे की असं अक्षर काढावं की अक्षराला अक्षर भिडलं नाही पाहिजे. हे कोणासाठी आहे? हे सगळं समर्थांनी महंतासाठी सांगितलेलं आहे. कारण काळामध्ये छपाई कला नव्हती. त्यावेळी छपाई कला होती का? नव्हती. स्वहस्ताक्षराने स्वतःच्या हाताने ग्रंथ लिहिले जायचे. स्वतःच्या हाताने सगळे काही लिहिलेलं आहे. जे काही सगळं ग्रंथ जे लिहिलेले आहेत ते सगळे काय हाताने लिहिले आहेत. म्हणून ग्रंथ हाताने लिहिले जायचे आणि म्हणून समर्थांनी ह्या सगळ्या बारीक सारीक जे बारकावे आहेत ते सगळे सांगितलेले आहेत. म्हणून समर्थांनी मनाच्या श्लोकांची रचना एका रात्रीतून केली आहे. रात्री 8ला लिहायला बसले आहेत आणि कल्याण स्वामी लिहायला त्यावेळी बसले आहेत आणि समर्थ सांगतात आहेत. बरोबर सकाळी 4 वाजता 205 श्लोक तयार झाले. ती एक प्रत झाली. बाकी शिष्यांना त्यावरून करण्यास सांगितलं. म्हणजे ते बघून बाकी शिष्यांनी अशा भरपूर प्रती तयार केल्या आणि सगळ्या शिष्यांनी ते करता ते सगळे काय केले? पाठही केले. म्हणजे लिहिता जर एखादीच गोष्ट जर समजा एखादा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे, ते प्रश्न उत्तर आपण जर सारखं 5 वेळा लिहिलं एखादं प्रश्न आणि त्याचं उत्तरही तर आपल्याला तेही पाठ होऊन जातं. तसं त्यांचे 205 श्लोक पाठ होऊन गेले. म्हणजे म्हणून मनाचे श्लोक म्हणतच भिक्षा मागितली जायची. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की तुम्ही त्याचा प्रयत्न करा. त्या काळामध्ये जी व्यवस्था नव्हती ती व्यवस्था होती का? नाही. पण त्या काळात जी व्यवस्था होती त्यामध्ये सुद्धा नीटपणा किती होता हे लक्षात घ्या. स्वतःच्या अक्षराने एवढं चांगलं लिहिलेलं गेलेलं आहे. एवढा मोठा ग्रंथ, एवढे मोठमोठे ग्रंथ त्यावेळी हाताने लिहिले गेले. म्हणून समर्थांच्या ग्रंथांचं संकलन, समर्थांच्या शिष्यांच्या हस्तलिखित ग्रंथांचं बाळ वाग्देवता मंदिर धुळेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग समर्थांच्या शिष्यांची अक्षरं किती सुंदर होती. समर्थांचं स्वतःचं अक्षरही काय होतं? सुंदर होतं. वयाच्या 15व्या वर्षी समर्थांनी लिहिलेला प्रभू रामचंद्रांचं चरित्र तुम्ही पहा, रामायण पहा, केवढं सुंदर लिहिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात पान शिशाने रेखाटावे त्यावरी नेमकची लिहावे दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. पान शिष्याने रेखाटावे आणि त्यावरी नेमकंच लिहावं. नेमकंच आपल्याला लिहिता आलं पाहिजे. म्हणजे जे उत्तमाचं आहे त्याच गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. सगळ्या सरसकट आपण करत बसायचं नाही. आपल्याला जे घ्यायचं आहे ते घेता आलं पाहिजे. जे सोडायचं आहे ते सोडता आलं पाहिजे. 8 विषयांना आपण धरून चालणार नाही. गरजेपुरते त्यांना वापरून पुन्हा ते सोडायचे आहे. त्याच्यातून अलिप्त राहायचं आहे. विषयांना लिप्त राहता कामा नाही. हळूहळू का होईना एक विषय आपला काय झाला पाहिजे? कमी होत गेला पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात प्रश्न म्हणजे समर्थांनी म्हटलंय प्रश्न विचारणाऱ्यांच्या मनातील हेतू आपण समजून त्याचं उत्तर द्यावं. दुसऱ्याच्या अंतरंगातील विचार आपण जाणावं. हे समर्थांनी काय सांगितलेलं आहे? चातुर्याची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे कोठे शोधासी पान शिष्याने रेखाटावे त्यावरी नेमकची लिहावे दुरी जवळी न व्हावे अंतर ओळीचे. आणि म्हणून पुढे म्हणतात आहे कोठे शोधासी आडेना चुकी पाहता
सापडेना, गरज केली हे घडेना, लेखकापासून. मग समर्थ म्हणतात ज्यांच्या अंगी चातुर्य नसतं त्यांचं बोलणं करणं त्यांची खटपट सगळं काय होतं, व्यर्थ ठरतं. चातुर्यपणा आला पाहिजे, त्याची विद्या फुलपटासारखी अर्थहीन होते. ज्या सभेमध्ये खंडन मंडनाचा आटापिटा चालतो तिथे समाधान कसं असणार. आणि म्हणून लोकांचं खूप बोलणं ऐकून घ्यावं, पण आपण तेथे काय करावं, मौनच धरावे. लोकांचं बोलणं ऐकावं परंतु आपण तिथे मौन धारण करावं. थोड्याशा याच्यावरून गोष्टीवरून लोकांचे अंतरंग म्हणजे त्यांचं म्हणजे सहज बोलल्यानंतरच आपल्याला एखाद्याचं अंतरंग कळतं. बोलल्याशिवाय माणसाला आपण ओळखू शकत नाही. बोलल्यानंतरच त्याच्या मनात काय आहे हे आपल्याला जाणता येतं आणि त्यामुळे आपल्याला कळतं की त्याच्या मनात काय चाललेलं आहे. मग थोड्याशा याच्यावरून आपल्याला लोकांचं अंतःकरण जाणून घेता आलं पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, कोठे शोधासी आडेना, चुकी पाहता सापडेना, गरज केली हे घडेना, लेखकापासून. पुढे दिलंय, ज्याचे वय आहे नूतन, त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. मग समर्थ म्हणतात स्वच्छंदपणे वागणाऱ्या लोकांमध्ये स्वच्छंदपणाने वागणाऱ्या लोकांत बसू नये. उद्धट माणसाबरोबर भांडणतंटा करू नये. आपल्या वागण्याने लोकांचं समाधान भंगणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. लोकांना आनंद वाटला पाहिजे. जुन्या काळामध्ये जे अक्षर होतं ते अक्षर आम्हाला पाहायला मिळायचं. पत्र यायची, आता पत्र बंद झाली. मग लोक मेसेज पाठवतात मोबाईलमध्ये. मग त्यामुळे अक्षरांना काही महत्त्वच नाही राहिलेलं, कारण आपण लिहितच नाही. कधी लिहितो आपण? लिहायची सवय मोबाईलमुळे लिहायची सवयच गेलेली आहे आणि आता पत्र काय बंद झाली. मग त्या अक्षराला आम्हाला पाहायला मिळायचं त्या पत्राच्या माध्यमातून. ते पत्र पाहिल्यावर आम्ही सांगायचो अक्षर कोणाचं आहे, मग त्याच्यावरून आपण कळायचो. आता मेसेज आलेत म्हणजे ज्याचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपून, जनासी पडे मोहन ऐसे करावे. बहु बारीक तरुणपणी, कामा नये म्हातारपणी, मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे. म्हणून अशा प्रकारे बारीक अक्षर काढून चालणार नाही. खूप बारीक काढलं तर समोरच्याला ते काही समजणार नाही आणि काय लिहिलेलं आहे का समजणार आहे का? नाही, काही समजणार नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, समर्थाने दिलंय की समर्थाने किती बारीक सूचना दिलेल्या आहेत त्या बघा, कल्पना करा. वयाचा विचार करता जसं जसं वय वाढत जातं त्याप्रमाणे आपली नजरसुद्धा ही कमी कमी होत जाते. त्यामुळे तरुणपणी आपल्याला बारीक लिहिलं असेल तर ते चांगलं वाचता येतं. म्हणजे आपल्याला दिसत असतं, आपल्या डोळ्यांना दिसतं ते. परंतु म्हातारं झाल्यानंतर आपल्या डोळ्यांची दृष्टी ही कमी झालेली असते, कारण डोळे चांगले काम करतात तरुणपणी, पण म्हातारपणी करत नाहीत. वय जसं वाढत जातं तसं आपल्याला कमी दिसू लागतं. म्हणून म्हातारपणी आपल्याला चांगलं वाचता यावं, चांगलं दिसावं असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण तरुणपणी जे लिखाण दीर्घ काळासाठी करून ठेवतो आहे ते लिखाण मात्र आपण जाड अक्षरात लिहावं, जाड अक्षरात घ्यावं आणि करून म्हणजे जाड अक्षरात लिहिलेलं असावं असं समर्थ सांगतात. आणि म्हणून समर्थांनी म्हटलं बहुबारीक तरुणपणी आणि कामा नये म्हातारपणी. म्हातारपणामध्ये तेही काही कामाला येत नाही, आपल्याला ते दिसत नाही. त्या काळात आपल्याला डोळ्यांना जसे वेगवेगळे चष्मे आहेत तशा प्रकारची योजना त्यावेळेस नव्हती. आणि म्हणून समर्थांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की का लिहावं तसं मोठ्या अक्षरात लिहावं जेणेकरून आपल्याला म्हातारपणी दिसावं. मग आपण आता तरुणपणी जशी कर्म करणार तशीच आपल्याला म्हातारपणी ते भोग येणार आहे. मग समर्थ म्हणतात तरुणपणी अशी कर्म करायची की ती कर्म आपल्याला उत्तमाची कर्म आपल्याला सांगता आली पाहिजे. त्या कर्माचा हिशोब सद्गुरू आपले ठेवत आहेत. मग यथासांग कर्म असावी, असं वागावं, असं कर्म करावं की त्याचं फळ आपल्याला म्हातारपणी उत्तमाचंच मिळालं पाहिजे. आणि समर्थ म्हणतात म्हणून आता हे विषय वासना या सगळ्या ज्या आहेत, हे जे विषय आहेत ते हळूहळू आपल्याला कमी करायचे आहेत. याच्यातून आपल्याला अलिप्त व्हायचं आहे, याच्यामध्ये अडकून राहायचं नाही. गरजेपुरता तो विषय जो आहे वापरून आपल्याला सोडून द्यायचा आहे, त्याच्यामध्ये अडकून राहायचं नाही. कारण म्हातारपण आता खूप अवघड झालेलं आहे. जसं आता वागणार आहोत तशी कर्माची फळं आपल्याला पुढे मिळणार
आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, म्हणून समर्थांनी दिलं आहे की समर्थांनी सांगितलं आहे की आपल्याला आत्ता आपण जसं वागणार आहे, जसं आपण आत्ता कर्म करणार आहोत तसंच आपलं यथासांग लिहिलं जाणार आहे. आणि म्हणून म्हटलंय आपल्याला कल्पना आहे मध्यस्थ लिहिण्याची करणी केली पाहिजे की जुन्या काळामध्ये असा जाड भिंग असायचं, चष्माचा जाड भिंगातून ते बारीक अक्षर असं पाहायचं, म्हणून जाड अक्षरात पहिलं लिहा. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, भोवते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे, कागद झडताही झडावे न लगेची अक्षर. कागद झडला तर अक्षर सुद्धा त्यामधून निघून जातं, कागद फाटला तर अक्षर सुद्धा निघून जातं. म्हणून लिहिलेलं ते जे आहे ते आपल्याला कायम राहिलं पाहिजे. म्हणून चारही बाजूला भोवते आजूबाजूला जागा आपल्याला सोडायची आहे असं समर्थ म्हणतात. भोवते स्थळ सोडून द्यावे. समर्थांसारखं ब्रह्मचिंतन करणारे, समर्थांसारखं ब्रह्मज्ञान सांगणारे असे थोर संत त्या ब्रह्माचा विचार जसा सांगतात तसा व्यवहारातही किती बारीक विचार, सूक्ष्म विचार समर्थाने आपल्याला उत्तमाचा सांगितलेला आहे. किती बारीक विचार समर्थ इथे मांडतात आहे. म्हणजे आपल्या आयुष्यात जगत असताना या बारीक गोष्टी ज्या आहेत त्या सुद्धा समर्थाने सांगितलेल्या आहेत. बारीक विचार समर्थ आपल्या इथं सांगतील. हे लिहित असताना सुद्धा आम्ही जी डायरी घेतो, जी वही घेतो, ती वही अशी असली पाहिजे की त्याच्या चारही बाजूला आपली जागा सुटावी. आणि म्हणून त्या काळामध्ये लिहिलेले गेलेले ग्रंथ जे ते आजही आम्हाला उपलब्ध आहेत आणि त्या कागदात उपलब्ध आहेत. याचं काय कारण आहे तर समर्थाने दिलेल्या सूचना आहे, त्यांचं कारण आहे. त्यांनी त्या सूचना तंतोतंत पाळलेल्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की जे पहिल्यांदाच पहिले जे ग्रंथ वगैरे लिहिलेले आहे त्याच्या चारही बाजूने म्हणजे त्या वहीच्या त्या पानाच्या चारही बाजूने जागा मोकळी सोडलेली आहे आणि मध्ये जे अक्षर आहे ते स्थिर आहे. बाजूचे जे आहे ती काही पानं फाटली गेलेली आहेत, काही खराब झालेले आहेत, परंतु बाजूने जागा सोडल्यामुळे मधल्या अक्षराला काहीही झालेलं नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात, भोवते स्थळ सोडून द्यावे, मध्येची चमचमीत लिहावे. म्हणजे लिहिताना स्पष्ट आणि ठसठशीत लिहिलं पाहिजे. नजर टाकल्याबरोबर आपल्याला कळलं पाहिजे लिहिलेलं असतं ते, पण आम्हाला लक्षात येत नाही की आम्ही काय लिहावं ते. म्हणून लिहित असताना या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी. आपल्याला वेळ असेल त्यावेळी थोडं आपल्याला लिहिता आलं पाहिजे, जेणेकरून आपली ज्यावेळी म्हणजे आपण ज्यावेळी म्हातारे होऊ, वयस्कर होऊ, त्यावेळी आपल्याला हळूहळू दिसायचं बंद होणार आहे. म्हणजे कमी दृष्टी होत जाईल. जे काही दृष्टीने दिसणार आहे ते आपल्याला वाचता आलं पाहिजे. त्यावेळी मी अशी असताना या वयात असताना हे लिहिलेलं होतं. त्यावेळी शांत जी आपली अवस्था असणार आहे, म्हणजे शांत जे आपलं आयुष्य चाललेलं आहे त्याच्यामध्ये 4 ओळी जरी आपण वाचल्या तरी आपल्याला समाधान वाटणार आहे. त्यामुळे आत्ता आपल्याला दिसा माझी काहीतरी ते लिहावे, प्रसंगे अखंडित वाचित जावे, कारण ते सोबती आपले शेवटपर्यंत असणार आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात, लिहिताना स्पष्ट आणि ठसठशीत लिहावं, नजर टाकल्याबरोबर ते कळलं पाहिजे. तसंच आपली कर्म ही यथासांग असावी. आपल्याकडे बघितल्यावर शुद्ध पवित्र असं उत्तमाचं वातावरण आपलं दिसलं पाहिजे. उत्तमाचं आपण बघितल्याबरोबर समर्थाने सांगितलेलं आहे की बघितल्याबरोबर आपण कसे वागतो हे आपल्या चेहऱ्यावरून दिसत असतो. म्हणजे आपल्या मनामध्ये काय चाललेलं आहे, आपण कशा अवस्थेतून जात आहोत किंवा आपल्या मनामध्ये किती छल कपट आहे हे सगळं आपल्या तोंडावर दिसत असतं. म्हणून चेहऱ्यावर बघितल्यावर आपली मनस्थिती म्हणजे समोरच्याची मनस्थिती आपल्याला कळायला लागते. त्यामुळे जसे आपले विचार असतील शुद्ध पवित्र तसंही आपलं मनही आपली जर शुद्ध पवित्र असेल तर हळूहळू आपला चेहराही सुंदर दिसू लागतो. म्हणजे जे आतमध्ये आहे, जे पोटात आहे तेच ओठात येतं. तसं जे पोटात आहे, जे आपल्यामध्ये आहे, आपल्या आतमध्ये जे काही चाललेलं आहे, जी काही आपल्या आतमध्ये जे समर्थ म्हणतात आहे, जी काही अवस्था चाललेली आहे, जे काही विचार जे काही उमटतात आहे, समर्थाने सांगितलं तेच आपल्या वाणीतून अथवा आपल्या चेहऱ्यातून दिसणार आहेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐसा ग्रंथ जपून लिहावा,
तो ग्रंथ नाही. हा ग्रंथ जपून लिहावा का तर याचं सगळ्याचं आपल्याला म्हणजे पुढं जाऊन आपल्याला याची सगळी भेट पुन्हा मिळणार आहे. जे काही उत्तमाची कर्म केलेली, पुण्य केलं असेल तर पुण्य मिळेल, पुण्य केलं असेल तर सुख मिळेल आणि पाप केलं असेल तर दुःख मिळेल. म्हणून ऐसा ग्रंथ जपून लिहावा. हा जो ग्रंथ दिलेला आहे त्या ग्रंथाकडे नाही, या ग्रंथाकडे पाहिलं पाहिजे. तो नुसतं पुस्तकाचा ग्रंथ आहे. तो म्हणजे समर्थांनी म्हटलंय तो ग्रंथ वेगळा आहे, तो खूप पवित्र आहे. या ग्रंथाला आपल्याला पवित्र करता आलं पाहिजे. आपला जो ग्रंथ, आपलं जे शरीर आहे, आपण स्वतः जे ग्रंथ आहे, आपणच स्वतः एक ग्रंथ आहोत, त्याला आपल्याला उत्तमाचं ठेवता आलं पाहिजे. कारण तो जपून आपल्याला लिहिता आला पाहिजे. त्याच्यावर आपल्याला उत्तमाचे संस्कार ठेवता आले पाहिजेत, संस्कार त्याला लावता आले पाहिजेत. त्या मनामध्ये परेमध्ये आपल्याला उत्तमाचे विचार ठेवता आले पाहिजेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात ऐसा ग्रंथ जपून लिहावा. हा ग्रंथ आपल्याला जन्म झाल्यापासून आपल्याला जे काही लिहायचं आहे ते उत्तमाचं लिहिता आलं पाहिजे. का तर प्राणी मात्रास उपजे हेवा, ऐसा पुरुष तो पहावा म्हणती लोक. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारचा ग्रंथ म्हणजे ज्या ग्रंथाच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत एक सारखं अक्षर आहे, एका टाकीने लिहिलेलं आहे. पाहिल्याबरोबर त्या अक्षराच्या मोहात मनुष्य पडतो. म्हणजे या ग्रंथाला पाहता क्षणी जसं आपण पहिले वागत होतो तसेही आज वागतो आहे. म्हणजे वाईट विचार आपल्याला बाहेर काढून टाकायचे आहे. जे चांगलं जे काही आहे, सद्गुरूंचे जे चांगले गुण, सद्गुरूंचे गुण आपल्याला घेता आले पाहिजेत. आणि म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारचा ग्रंथ एका टाकीने लिहिले आहे, पाहिल्याबरोबर त्या अक्षराच्या मोहात मनुष्य पडतो असा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये चारी बाजूला जागा अत्यंत उत्तम सोडलेली आहे. नुसती जागा नाही तर मध्ये चमचमीत लिहिलेलं आहे, उत्तमाचं लिहिलेलं आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये उत्तमाचं लिहिलेलं आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे. जे काही आहे ते उघड आहे, छुपाछुपी काही नाही, लपवाछपवी काही नाही. जे आहे ते इथेच आहे, इथं दिसतं आहे, समोर आहे. समोर तसं वागलं गेलं आहे, मागे एक पुढे एक असं वागता कामा नाही. जसा हा ग्रंथ आहे, जसं हे ग्रंथ जसं आपण वाचू तसा आपल्याला दिसतं आहे. म्हणजे तोच शब्द आहे, तसा हा आपला जो ग्रंथ आहे, आपण जो एक ग्रंथ आहोत तो उत्तमाचा असला पाहिजे. जसा मागे आहे तसाच पुढे असला पाहिजे. म्हणजे समर्थ तेच म्हणतात आहे की स्पष्ट लिहिलेलं आहे, जाड अक्षरात लिहिलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की असा कोणी लिहिणारा जर असेल तर त्याचा सगळ्यांना हेवा वाटतो. म्हणजे तो सगळ्यांना हवासा वाटतो. मग आजही समाजामध्ये पाहत जा ज्या लोकांचं अक्षर चांगलं आहे त्यांचं कौतुकच होतं आहे. आज लिहिण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. सगळे व्यवहार जे आहेत ते कम्प्युटरवर होतात आहे. मग टंक लेखनानंतर आता लेखन पद्धती बदललेली आहे. हाताने लिहिण्याचं काम आता कमी झालेलं आहे. पण तरीसुद्धा हाताने लिहिण्याचं जे महत्त्व आहे ते मात्र कमी झालेलं नाही. म्हणून आपण म्हणतो तुम्ही लिहिलेलं पाठवू. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की तुम्ही, म्हणून आपण कधी म्हणतो की तुम्ही लिहिलेलं पाठवा, तुम्ही हस्तलिखित पाठवा. म्हणजे तुम्ही स्वतःच्या हाताने जे लिहिलेलं आहे ते पाठवा. म्हणून हस्तलिखिताचं महत्त्व ते कायमच राहणार आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आपण हस्ताक्षर हा शब्द वापरतो, स्वाक्षरी शब्द वापरतो. मग स्वतःच्या हाताने लिहिलं म्हणून स्वअक्षर. जसे आपण म्हणतो बँकेत गेलो किंवा एखादी प्रॉपर्टी घेतोय किंवा प्रॉपर्टी देतोय, मग त्याच्यावर कागदपत्रांवर त्याच्यावर काय असते, स्वाक्षरी असते. स्वतःच्या हाताने लिहिली म्हणजे स्वतःच्या हाताने करायची असते ती, कम्प्युटर वगैरे नाही. मग त्याला अजूनही महत्त्व आहे. स्वतःच्या हाताने लिहिलेल्यालाच खरं महत्त्व आहे. अशा प्रकारे तुम्ही लिहा. म्हणून सांगितलंय काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एक. मग जोपर्यंत काया झिजवत नाही तोपर्यंत कीर्ती राहतच नाही. काहीतरी झिजवा म्हणजे आपली काया जोपर्यंत झिजत नाही तोपर्यंत कीर्ती कशी राहणार. म्हणून समर्थ म्हणतात कायेला जर तुम्ही आराम दिला, सुख दिलं तर लोक म्हणतील तो आळशी आहे. कष्ट करणारा जो मनुष्य असतो त्याची समाजामध्ये किंमत होते. आणि म्हणून आधी कष्ट आणि मग फळ.
कष्टची नाही ते निर्फळ, म्हणून प्रयत्न पाहिजे. म्हणून इथे म्हटलं आहे, काया बहुत कष्ट व्हावी, मग काय होईल? उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावून सोडावी काही एक. समर्थ म्हणतात आहे, अशाच प्रकारे समर्थाने दिलेलं आहे की अशा प्रकारे काया झिजवत असताना म्हणजे चांगल्या प्रकारे लिखाण कर. चांगल्या प्रकारे आपल्याला लिखाण करता आलं पाहिजे. म्हणजे आपलं नेमतंपण सोडू नये, जाणतेपणाने ताठ्याने वागू नये आणि मृदू भाषणाने अनेक लोकांची हृदय आपण काय केली पाहिजे? प्रसन्न केली पाहिजे. प्रसंग कसा आहे हे नीट समजून घ्यावं. मग अनेकांशी वादविवाद करत बसू नये. त्यामुळे आपलं म्हणणं खरं असलं तरी सभेचा बेरंग रंगाचा बेरंग होतो सभेच्या. म्हणून कुठल्याही गोष्टीचा शोध घेण्यात आळस करू नका, भ्रष्ट लोकांमध्ये बसू नका आणि समजा बसावं लागलं तरी खोटे दोषारोपण करू नये. उगाच कोणावर खोटा आरोप करू नका. मग समर्थाने पुढे दिले आहे की म्हणजे समर्थ पुढे म्हणतात, आपण कथा ऐकता मग अशा प्रकारे काया झिजवत असताना म्हणजे चांगल्या प्रकारे लिखाण करा. लहान मुलांच्या बाबतीत काळजी घ्या. ते लिहित नसतील तर त्यांना लिहायला लावा. लिहायला लावल्याशिवाय ते लक्षात राहत नाही आणि लिहिल्याशिवाय ते मुलांना कळत नाही. लिहिताना एक अक्षर पहिल्यांदा नाही, दुसऱ्यांदा नाही, तिसऱ्यांदा तरी त्याचं लक्ष जातं. मग आईवडिलांनी त्या मुलांच्या वया पाहिल्या पाहिजेत. आईवडिलांनी त्याच्याकडून ते करून घेतलं पाहिजे. ते योग्य लिहितं आहे की नाही, तो योग्य लिहितो आहे की नाही, तो अक्षर व्यवस्थित काढतो आहे की नाही. एकदा का त्याचा पाया मजबूत झाला की नंतर 6वी 7वी नंतर त्याला बघायची गरज नाही लिहिण्यासाठी. तो हळूहळू उत्तमाचंच लिहिणार आहे. परंतु सुरुवातीला त्याला एकदा का वळण बसलं, त्याच्या हाताला एकदा का वळण आलं, त्याच्या बुद्धीला एकदा का पटलं की आपण असंच लिहायचं आहे, असंच हे अक्षर आपल्याला लिहायचं आहे, अक्षराला वळण असंच द्यायचं आहे, मग तो बरोबर करू शकतो. म्हणून त्यांना लिहिता येत नसेल तर त्यांना शिकवता आलं पाहिजे आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला पाहिजे. आणि म्हणून अक्षर ज्यांचं खराब आहे त्यांना समाजामध्ये वावरताना थोडी लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणजे अक्षर खराब असलं की शाळेत गेल्यावर आपल्याला कळतं काय आहे ते. मग आपण कथा ऐकता की महात्माजी जेव्हा आपल्याला माहीत आहे की महात्माजी जेव्हा विदेशामध्ये गेले तेव्हा महात्मा गांधीजींच्या लक्षात आलं की या ठिकाणी असणाऱ्या लोकांचं अक्षर किती सुंदर आहे आणि त्या तुलनेमध्ये माझं तेवढं चांगलं नाही. मग ह्या जगामध्ये अक्षरासाठी मेहनत घेणारे अक्षर चांगलं असलं पाहिजे. म्हणजे सुरुवात अक्षरापासून आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात, घट्ट कागद आणावे, जपोन नेमस्त खळावे, लिहिण्याचे सामे असावे नाना परी. मग समर्थ म्हणतात आहे, नाना प्रकारचे घट्ट कागद आणा, त्यावर जपून लिहा, जपून नेमस्त खळावे, त्यावर त्रुटीचं लेपन करा, लिहिण्याचे सामे असावे, लिहिण्याचं साहित्य आणावं. म्हणून म्हटलंय जपून ते नीट लिहावे. त्याच्यावर लेखन करण्यासाठी लागणारी नाना प्रकारची सामग्री जवळच आणून ठेवा. मग पुढे म्हणतात आहे, सुऱ्या कातऱ्या जागाईत, खळी घोटाळे तागाईत, नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे, नाना देशीचे बरू आणावे, घटी बारीक सरळे घ्यावे, नाना रंगाचे आणावे, नाना जिनसी. मग नाना सुऱ्या कातऱ्या जागाईत, सुऱ्या कातऱ्या समसफळी, खळ घोटण्यासाठी चिवट घोटा, खळ लावण्यासाठी ब्रशासारखे साधन, चाकूला किंवा सुरीला धार लावण्यासाठी सुरेख रंगांचं दगड, या सर्व वस्तूंनी चांगल्या पाहून घ्याव्यात. मग नाना प्रकारचे घट्ट कागद आणा आणि त्यावर जपून लिहा. म्हणून नाना प्रकारच्या सुऱ्या कापाव्या लागतात. कारण तो बोरू जो आहे तो तयार करावा लागतो. जो बांबूचा बोरू असतो त्याच्यासाठी सुरी लागते. मग ते वरचं त्याला टोक काढावं लागतं. मग ते टोक काढल्यानंतर कुठपर्यंत आम्हाला आखायचं आहे त्याचा समास असतो. म्हणून नाना सुरंग मिश्रित जाणून घ्यावे. सुरंग मग शब्द समर्थाने सुंदर वापरला. सुंदर अशा प्रकारचे रंग, एकाच प्रकारची शाई वापरू नका. नाना प्रकारच्या शाईने तो ग्रंथ सजवा. जे ते श्लोक आहे ते ठळक अक्षराने लिहा, ठळक याने काळ्या किंवा निळ्या शाईने लिहा. बाकीचे आहे ते
बाकीचं जे आहे ते शाईने लिहा, असं म्हणजे वेगवेगळे रंग आपल्याला वापरता आले पाहिजेत. नाना देशीचे बरू आणावे, घटी बारीक सरळ घ्यावे, नाना रंगांचे आणावे, नाना जिनसी. मग नाना देशातील बोरू आणावेत, त्यातील घट्ट बारीक सरळ असतील ते वापरायला घ्यावेत. अनेक रंगांचे अनेक प्रकारचे बोरू जवळ संग्रह म्हणजे बोरू आपल्याकडे असले पाहिजेत. नाना जिनसी पुढे समर्थने दिलेलं आहे. नाना जिनसी टाक तोडणी, नाना प्रकारे रेखाटणी, चित्र विचित्र करणी, सिंसे लोळ्या. म्हणून समर्थ म्हणतात नाना प्रकारच्या देशियांचे नाना प्रकारचे बोरू एकत्र घेऊन म्हणजे एकत्र ठेवावे. बोरू म्हणजे टाक, लाकडाची जी काडी असते त्याला समोर नीप सारखा असा आकार असतो, मग त्याला म्हणतो आपण बोरू. तो घट्ट असावा, बारीक असावा, सरळ असावा, रंगविरहित असावा, असे जिनस जमा करावे. टाक तोडणी याचा अर्थ रेख मारण्यासाठी सरळ असलेला रूढ वापरावा. म्हणून समर्थाने म्हटले अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची चित्र त्यामध्ये असली पाहिजेत. ग्रंथ नुसता दिसत नाही तर त्यामध्ये चित्र घालता आली पाहिजे. त्या चित्राची सुद्धा करणी केली पाहिजे, कारण नुसतं वाचायला आपल्याला कंटाळा येतो. त्याच्यात जर चित्र असतील, लहान मुलांना बघा, जर चित्र असेल बाजूला तर त्यांना जास्त समजतं आणि त्याला चांगलंही वाटतं. त्याला पुस्तक उघडून बघायलाही आवडतो आणि तो धडाही आवडतो. मग काही चित्र नसेल तर त्यांना इंटरेस्ट नसतो. म्हणून चित्र असल्यावर अजून मजा येते. मग चित्रसुद्धा सुंदर काढली पाहिजे, त्यामध्ये ते पेरलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय हिंगुळ संग्रही असावे, वाळले आळीले पाहून घ्यावे, सोपे भिजवुनी वाळवावे संग्रह म्हशीचे. नाना प्रकारच्या ज्या शाई आहेत त्या तयार करायच्या, वाळून ठेवायच्या, बारीक बारीक अशा गोळ्या तयार करून ठेवायच्या आणि मग पूड तयार करून त्या पुडीला पाण्यात टाकल्यानंतर त्याचे शाईमध्ये रूपांतर होतं. हिंगुळ संग्रही असावे. जुन्या काळामध्ये आपल्याला लिहित असताना जर एखादं अक्षर नको असेल तर त्याच्यावर आपल्याला पिवळ्या रंगाची पूड टाकली जात असे आणि त्या पिवळ्या रंगाच्या पुडीमध्ये तेवढं अक्षर मात्र पिवळं असायचं आणि म्हणून ती पूड हरताळाची असायची. म्हणजे वाचत असताना त्या ज्या अक्षरावरती पिवळी पूड पडते आहे ते अक्षर सोडून आपल्याला वाचायचं असतं. आता त्यासाठी व्हाईटनर आलेला आहे आणि त्या काळचा व्हाईटनर म्हणजे ही अशा प्रकारची पिवळी पूड असायची. तगटी इतिश्र्या कराव्या, बंदरी फळ्या घोटाव्या, नाना चित्री चिताराव्या, उंच चित्रे शेवटी इतिश्री कराव्यात. म्हणजे ग्रंथाच्या शेवटी म्हणजे तगटी म्हणजे मलपृष्ठ शेवटी आपण इतिश्री लिहिलं पाहिजे. आता इथून इथपर्यंत आम्ही लिहून ठेवलेलं आहे. इतिश्री कराव्या म्हणजे बंदरी फळ्या घोटाव्या, अशा प्रकारे बारीक अशा बंदरी फळ्या याचा अर्थ मलबारी सागवानाच्या त्या काड्या जमा कराव्यात. त्यांनी अनेक प्रकारचे चित्र काढावे आणि ते चित्र उत्तमातील उत्तम चित्र त्या ग्रंथामध्ये ठेवाव्यात. अशा प्रकारचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ सगळ्यांना काय होतो, हवासा वाटतो. असा ग्रंथ असेल तर कोणाला नको असेल. म्हणून नाना गोप पुढे दिलेले आहे समर्थाने. नाना गोप नाना बासने, मेन कापडे सिंदूरवर्ण, पेट्या कुलपया जपणे पुस्तका कारणे. समर्थाने पुढे दिलं आहे. अशा प्रकार समर्थाने पेट्या आणि कुलप जी आहे ती समर्थ म्हणतात आहे की हे सगळं जे आहे ते कुलूप आम्ही जपतो. कशासाठी? एखादी पेटी असेल तर ती कशासाठी जपतो, तर पैशांसाठी जपतो. कपडे ठेवण्यासाठी एखादी पेटी असेल तर ती जपतो आपण कपडे ठेवण्यासाठी, मग त्याला कुलूप असतं. मग प्रत्येक म्हणजे समर्थन तसंच सांगितलं आहे की पेट्या ठेवायच्या असतील तर ते पुस्तकाकारणे करा. आणि म्हणून कारण ग्रंथाकारणे करा. हे ज्याच्याकडे ग्रंथसंपदा आहे, ज्याच्याकडे संस्कार आहेत, म्हणून आपल्या घरी सगळ्या प्रकारचे ग्रंथ असले पाहिजेत. त्या ग्रंथांच्या माध्यमातून आध्यात्मिक जे संस्कार आहेत ते आपल्यावर झाले पाहिजेत. म्हणून महत्त्वाचे ग्रंथ तरी किमान आपल्या घरामध्ये ठेवा. दासबोध आपल्या घरात असला पाहिजे. संत तुकाराम महाराजांची गाथा असली पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी असली पाहिजे. महत्त्वाचे जे ग्रंथ आहेत ते ग्रंथ संग्रहित करा आणि त्या ग्रंथांचं वाचन करा. आता ग्रंथ सोपे झाले आहेत कारण छपाई यंत्र निर्माण झाली आहेत. हजारो ग्रंथ निर्माण होतात आहे. हजारो ग्रंथ रोज मार्केटमध्ये विकायला येतात. आपण आपल्यासाठी योग्य ते ग्रंथ ठेवले पाहिजेत. चांगल्या माणसाकडे जर ग्रंथ असतील तर ग्रंथांना सुद्धा आनंद होतो. एका संस्कृत शुभाषितामध्ये पुस्तक विनंती करतात. कोणती विनंती करतात पुस्तकं? तर माझी तिलापासून रक्षा करा,
द्रक्षेपासून माझी रक्षा करा. जुन्या काळामध्ये पक्की बांधणी असायची, ते ढील बांधून ठेवू नका, ते म्हणजे ते ढिलं बांधून ठेवू नका. आणि एवढं करून सुद्धा तो ग्रंथ शहाण्याच्या हाती आला पाहिजे, मूर्खाच्या हातात देऊन फायदा नाही. लोक त्याची किंमत करणार नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात अशा प्रकारे नाना प्रकारचे ग्रंथ आपण संग्रही ठेवावे आणि त्यासाठी पेटी आणि कुलपत जपावी. लक्षात घ्या, जुन्या ग्रंथांमध्ये जे ज्ञान आहे ते त्रिकालाबाधित सत्य असं ज्ञान आहे. त्याच्यासारखं ज्ञान दुसरं कुठलंच नाही. त्यांच्यामध्ये एवढं ज्ञान आहे, एवढं ज्ञान आहे की जगाच्या पाठीवर कसं आपण तरलं पाहिजे, आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची उभारणी आपण कशी केली पाहिजे, याचं सगळं ज्ञान, शाश्वत ज्ञान त्या ग्रंथांमध्ये आहे. आपल्या प्रश्नाचं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला कुठेही शोधून सापडणार नाही, असं उत्तर आपल्याला त्या ग्रंथांमध्ये मिळणार आहे. त्या ग्रंथांमुळे आपला काय होणार आहे, उद्धार होणार आहे. आपल्याला त्याच्यातून सामर्थ्य मिळणार आहे आणि ते सामर्थ्य आपल्या सद्गुरूंकडून आपल्याला मिळणार आहे. ते सामर्थ्य मिळण्यासाठी, तो आशीर्वाद मिळण्यासाठी, ती कृपा लाभण्यासाठी आपल्याला त्या ग्रंथांचा आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे ग्रंथ आपल्याकडे ते ठेवता आले पाहिजेत. मग समर्थ म्हणतात ज्ञानेश्वरी असेल, भगवद्गीता असेल, त्यानंतर श्रीमद दासबोध असेल, मग तुकाराम गाथा असतील, मग हे सगळं जे आहे ते सगळं आपल्याकडे असलं पाहिजे. या सगळ्याची आपल्याकडे त्यांची काय असली पाहिजे, सगळी साठवणूक आपल्याकडे झाली पाहिजे. म्हणजे सगळे ग्रंथ आपल्या घरी असले पाहिजे. समर्थांचा दासबोध आहे म्हणजे साक्षात समर्थ आपल्या घरी आहेत, साक्षात माझे सद्गुरू दररोज माझ्या सोबत आहेत, माझ्या घरी वावरतात आहे. त्यांच्या छायेखाली मी लहानाचा मोठा होत आहे, त्यांच्या छायेखाली मी वावरत आहे, त्यांच्या छायेखाली मी राहत आहे. त्यांच्यामुळे एवढं सगळं उत्तमाचं सुंदर आयुष्य मला मिळालेलं आहे. हे सद्गुरू राया, तुम्ही अखंड माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यासोबत राहावं, अशी मनोमन इच्छा मी व्यक्त करते. म्हणून साक्षात समर्थ आपल्या घरी आहेत. श्रीमद दासबोध आहेत म्हणजे समर्थ माझ्या घरी आहेत. आपली सगळी काळजी घ्यायला माझा सद्गुरू तिथे काय आहे, समर्थ आहेत. आणि म्हणून कुठलाही प्रश्न असेल तर तो आपल्याला त्यामधून मिळू शकतो. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला सद्गुरू श्रवणात आहे, सद्गुरू कीर्तनात आहे, सद्गुरू भजनात आहे. मग सद्गुरूंच्या चरणापाशी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला ठेवलेलं आहे. म्हणून समर्थ म्हणतात इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे लेखन क्रिया निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.